नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेचा काही सुंदर प्रोमो आपल्याला बघायला मिळणार आहे. तर प्रोमोमध्ये आपण बघितलंच होतं की ही सुष्मिता आजींची सगळी जुनी पितळेची भांडी बोहाणीला देते. पण यावरती स्वानंदी तिच्याशी वाद घालत नाही. एक अशी युक्ती करते ज्यामुळे या दोघींना चांगलीच अद्दल घडते. तेव्हा ती युक्ती नक्की काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो आजींनी टेबलवरती सगळी पितळेची जुनी भांडी मांडून ठेवलेली असतात. तेवढंच तिथे मल्लिका येते आणि हे सगळं पाहून जरा चिडतेच. ती तोऱ्यातच बोलते, आई हे सगळं काय चालवलंय? तुम्हाला माहिती आहे ना, आपण राजवाडे आहोत, शहरातलं एक मोठं प्रस्थ. आपल्याकडे डायनिंग टेबलवरती लावायला क्रॉकरी आणि चांदीची भांडी असताना ही असली जुनाट आणि काळी पडलेली भांडी घरात कशाला हवी आहेत? तुमच्या लक्षात येते का? लोक हसतील आपल्याला. तेव्हा आजी शांतपणे बोलते, मल्लिका, लोकांचं मला सांगू नकोस. तुला या पितळेची किंमत नसेल, पण माझ्यासाठी ही सोन्याहूनही मौल्यवान आहेत. कारण ही फक्त भांडी नाही आहेत ग, हा या घराचा इतिहास आहे. माझ्या सासूबाईंनी स्वतःच्या हाताने ही मला दिली होती. याच भांड्यांमध्ये अन्न शिजून त्यांनी या घराला तृप्त केलंय. यात माझ्या सासूबाईंचा स्पर्श आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. नवीन पिढीला हा वारसा मला द्यायचा आहे. माझ्या स्वानंदीला, माझ्या नंदूला ही भांडी मला द्यायची आहेत. हे सगळं ऐकून तर मल्लिका तोंडच वाकडं करते. ती एक मिनिटसुद्धा तिथे थांबत नाही आणि सरळ तिकडून निघून जाते. ती मनातल्या मनात विचार करते, या म्हातारडीला भांड्यांचा खूप माज आहे ना, आता हाच माज मी उतरवणार. काल ह्या म्हातारीने आणि त्या स्वानंदीने मिळून माझ्या आप्पीला घरात घेतलं नाही, तिचा अपमान केला. आणि या सगळ्याचा बदला जर मी घेतला नाही तर मी मल्लिका कसली? याचा बदला तर मला घ्यावाच लागेल. नाही त्या सुष्मिता आणि स्वानंदीमध्ये मी भांडण लावलं, घरातलं वातावरण नाही बिघडवलं ना, तर नाव मल्लिका सांगणार नाही. नाही माझ्या आप्पीच्या अपमानाचा बदला घेतला तर बघाच. असं म्हणतच मल्लिका थेट सुष्मिताच्या रूममध्ये जाते. सुष्मिता आधीच या घराची मालकीन झाल्याच्या हवेत असते. मल्लिका अगदी गोड आवाजात तिला भडकवायला सुरुवात करते. मल्लिका बोलते, सुष्मिता डिअर, अगं तू आता या घरची मालकीण आहेस, पण मला तुझी खूप कीव येते ग. मालकीन तू आहेस, पण घरात अजूनही त्या म्हातारीचंच राज्य चालतंय. बघ ना, ती जुनात पितळेची भांडी तिने मुद्दाम हॉलमध्ये काढून ठेवली आहेत. अगं डायनिंग टेबलवरती सजवून ठेवली आहेत. उद्या समजा तुझ्या हाय क्लास मैत्रिणी किंवा किटी पार्टीतल्या बायका आल्या तर आपली काय इज्जत राहील? अगं सुष्मिता, तुझी काय इज्जत राहील? त्यांना वाटेल राजवाड्यांच्या घरात दारिद्र्य आलंय की काय. तुला हे सगळं चालणार आहे का? चालणार आहे का सुष्मिता? तेव्हा सुष्मिता लगेच या जाळात अडकते. ती चिडून म्हणते, नाही. व्हॉट? मॉम इन लॉ, हे काय बोलताय तुम्ही? हे सगळं मी अजिबात खपून घेणार नाही. माझा स्टँडर्ड आहे काहीतरी. मी आत्ताच्या आत्ता बोहाणीला बोलावून घेते आणि सगळी भांडी बाहेर काढते. आता बघाच मी काय करते ते. तेव्हा मल्लिका बोलते, अगदी बरोबर, पण हे सगळं कोणालाही न सांगता कर, कारण एकदा भांडी घरावर गेली की ती म्हातारी काहीच करू शकणार नाही आणि या स्वानंदीला सुद्धा बरोबर अद्दल घडेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी घरात कोणीही नसताना सुष्मिता एका बोहाणीला म्हणजे भंगारवालीला बोलावते. सगळे अमूल्य पितळेची भांडी त्या अंगणात ढकलून देते. बोहारीन ती भारी भांडी बघून मनातल्या मनात खूप खुश झालेली असते. तिला खूप आनंद झालेला असतो. बोहारीन बोलते, मॅडम, ही तर लई भारी भांडी आहेत बघा, सांगा किती पैसे देऊ? तेव्हा मूर्ख सुष्मिता बोलते, मला यातलं काही समजत नाही. या कचऱ्याचे मला फक्त 500 रुपये दिले ना तरीही चालतील. लवकर हा सगळा कचरा इकडून उचला. मला अजून काळ हा कचरा माझ्या डोळ्यासमोर सहनसुद्धा होत नाहीये. पटापट उचला आणि घेऊन जा. आणि नेमकं त्याच वेळी आजी तिथे येते. आपली जीवापाड जपलेली भांडी बोहारणीच्या टोपलीत बघून त्यांच्या तर पायाखालची जणू काही जमीनच सरकते. त्यांच्या डोळ्यात कचकन पाणीच येतं. त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं. आजी आता रडायला लागते, ओरडायला लागते आणि बोलते, सुष्मिता, अगं हे सगळं काय चाललंय? अगं तुला कळतंय का तू काय करतेस? तू माझ्या हृदयाचे तुकडे करून या बोहारणीला का विकतेस? अगं थांबव हे सगळं. आणि हे सगळं ऐकून या सुष्मिताचा अहंकार जागा झालेला असतो. ती आजींचा घोर अपमान करते. सुष्मिता बोलते, आजी आवाज खाली करा. विसरू नका, आता या घरची मालकीन मी आहे. या घरामध्ये काय राहील आणि काय बाहेर जाईल ना, ते फक्त मी आणि मीच ठरवणार. हे घर आहे, म्युझियम नाही. आणि तसं पण हल्लीच्या काळामध्ये कोण अशी जुनाट भांडी वापरतं? कोणीच नाही. हे घर कमी, राजवाड्यांचं घर कमी आणि म्युझियम जास्त वाटतं. ही असली जर भांडी आपण घरात ठेवली ना तर लोक हसतील आपल्यावर. त्यामुळे चुपचाप तुम्ही उभ्या राहा आणि जे काही घडतंय ना ते बघा. उगाच जास्त तुमचं डोकं चालवू नका. असं म्हणतच ती एक मोठं पितळेचं भांडं घेते आणि बोहारणीच्या टोपलीत फेकू लागते. ते भांडं आता जमिनीवरती पडण्याआधीच एक हात पुढे येतो आणि ते हवेत झेलतो. आणि ती असते आपली स्वानंदी. स्वानंदीच्या डोळ्यात निखारे फुललेले असतात. स्वानंदी आता जोरातच ओरडते, सुष्मिता, अगं मालकीन झालेली आहेस, पण मालकिनीसारखं वागायची अक्कल अजून आलेली नाहीये बहुतेक तुला. आजींच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला तुला? अगं हे आपले संस्कार नाही आहेत. आपल्या आईबाबांनी आपल्याला हे नाही शिकवलेलं आणि तू हे असं काय वागतेस?
तेव्हा सुष्मिता बोलते, स्वानंदी तू मध्ये पडू नकोस, माझा निर्णय फायनल आहे. ही भांडी या घरातून जाणार म्हणजे जाणार. स्वानंदी आता हे सगळं बघत असते. ती मागे पाहते तर काय, मल्लिका गालातल्या गालात हसत असते. स्वानंदी आता विचार करते की हे सगळं सुष्मिताचं डोकं नाहीये, कारण सुष्मिताचं एवढं डोकं चालणारच नाही. 100% हे सगळं डोकं आहे ना ते काकूंचंच आहे. सुष्मिताच्या खांद्यावरती बंदूक ठेवून त्याच गोळीबार करतायत. त्या सगळं प्लॅनिंग आणि प्लॉटिंग करतायत. आता जर मी सुष्मिताला काही सांगायला गेले किंवा तिच्यावरती ओरडले तर त्यामुळे आमच्यात अजूनच जास्त मतभेद निर्माण होतील. किंवा मी आता जरी तिला काही समजवायला गेले तर ती माझं काहीच ऐकणार नाही. तिला समजवण्यात काहीच अर्थ नाही आहे, कारण ती पूर्णपणे मल्लिकाच्या आहारी गेली आहे. त्यामुळे आता मला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे सुष्मिताला तिची चूक कळेल आणि काकूंना चांगली सद्दल घडेल. काय बरं करावं असं म्हणतच ती जरासा विचार करते. आणि थोडासा विचार केल्यानंतर तिच्या डोक्यामध्ये इतकी भारी कल्पना येते ना प्रेक्षकांनो की काही सांगायलाच नको. मस्त कल्पना आलेली असते. ती बोहारीन बाईला बोलते, काकू तुम्ही इथेच थांबा, मला ना अजून काही वस्तू तुम्हाला द्यायच्या आहेत. त्या वस्तू बघून तुम्ही जाम खुश होणार आहात. थांबा हा, त्या वस्तू मी घेऊन आले. आजी, मल्लिका, सुष्मिता या तिघींना काहीच समजायला मार्ग नसतो की नक्की काय चाललंय, काय होणार आहे. स्वानंदी नक्की कोणत्या वस्तू देणार आहे. त्या तिघीही विचारच करत बसलेले असतात. स्वानंदी कसलाच विचार करत नाही. ती सुष्मिताशी किंवा मल्लिकाशी एक शब्दसुद्धा न बोलता थेट वर जाते आणि वरून 2 मोठ्या पिशव्या भरून खाली घेऊन येते. त्या पिशव्यामध्ये काय आहे ते कोणालाच माहीत नसतं. आजी बोलते, नंदू अगं या पिशव्यात काय आहे, तू काय आणलेस. तेव्हा मल्लिकासुद्धा बोलते, काय गं स्वानंदी यामध्ये नक्की आहे तरी काय. तेव्हा स्वानंदी बोलते, हो हो कळेल, अहो घाई कसली लागली आहे, तुम्हाला आज सगळं कळेल. असं म्हणत स्वानंदी थेट त्या बोहारणीकडे जाते आणि पिशवीतलं सामान तिच्या समोर टाक. त्या सुष्मिताचे हजारो रुपयांचे ब्रँडेड मेकअप किट्स असतात, परदेशी परफ्युम्स असतात आणि मल्लिकाचं लाख मोलाच्या जरीच्या साड्या असतात, सिल्कच्या साड्या असतात, ज्या की थोड्याफार जुन्या झालेल्या असतात. आणि हां यामध्ये सुष्मिताचं यूट्यूबचं बटनसुद्धा असतं, जे की तिला यूट्यूबकडून मिळालेलं असतं 1 लाख फॉलोअर झाल्यानंतर, सबस्क्रायबर झाल्यानंतर. ते सगळं आता ती बोहारणीच्या समोर ठेवते. स्वानंदी आता मोठ्या आवाजात बोलते, मावशी हे घ्या, हे सुष्मिताचं पॅरिसचं कलेक्शन आहे आणि मल्लिका काकूंच्या डिझायनर साड्यासुद्धा आहेत बरं का. या सगळ्या कचऱ्याचे मला फक्त तुम्ही 100 रुपये दिले ना तरीही चालेल, तुम्ही हे सगळं घेऊन जा. बोहारीन खूपच खुश होते आणि बोलते, चालते की चालते, पटकन तुम्हाला पैसे देते बघा. असं म्हणतच ती 100 रुपये स्वानंदीला देऊ लागते, हात पुढे करते पैसे देण्यासाठी. हे बघितल्यावर सुष्मिता आणि मल्लिकाचे डोळे पांढरे होतात. दोघीही धावत पुढे येतात. सुष्मिता रडतच बोलते, ताई हे काय करतेस तू. अगं ते माझे 50,000 रुपयांचे मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत. अगं प्लीज ते देऊ नकोस, ते मला माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रिय आहेत. मल्लिकासुद्धा पूर्णपणे खवळलेली असते. ती बोलते, स्वानंदी सुष्मिता अगदी बरोबर बोलतीये, तुला वेड लागले का. अगं माझ्या लग्नातल्या आणि भारीतल्या साड्या आहेत त्या. अगं एक साडी 1 लाखांची आहे, जरीची आहे, आणि तू अशा भंगारात कशी काय देऊ शकतेस या साड्या. तेव्हा स्वानंदी बोलते, का आता कसं बरोबर दुखलं. स्वतःच्या साड्या आणि मेकअपच्या डब्यांना हात लागला तर जीव कासावीस झाला ना तुमचा. आणि मग आजींच्या भावनांचं काय. प्रत्येकाला आपली वस्तू महत्त्वाची असते सुष्मिता जर तुला तुझ्या खोट्या दिखाव्याची एवढी किंमत आहे तर आजींच्या पिढीजात वारशाची किंमत तू फक्त 500 रुपये कशी काय ठरवू शकतेस. दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करायला शिक, नाहीतर या घरातला तुझा प्रत्येक अहंकार मी असाच भंगारात काढेन. स्वानंदीचा हा रुद्र अवतार बघून सुष्मिता पूर्णपणे घाबरते. तिला तिची चूक समजलेली असते. ती रडत स्वानंदीचा हात पकडते. सुष्मिता बोलते, ताई आय एम व्हेरी सॉरी, मला खरंच माफ कर. आजी मला माफ करा, पण ताई हे सगळं मी माझ्या मनाने नाही केलेलं. सुष्मिता अचानक मागे वळते आणि मल्लिकाकडे बोट दाखवत बोलते, मॉम इन लॉ. होय आजी, काल मॉम इन लॉ माझ्या रूममध्ये आल्या होत्या आणि त्यांनीच मला सांगितलं की ही भांडी बोहारणीला देऊन टाक म्हणून. त्यांनीच मला भडकवलं होतं आणि त्याच मला म्हणाल्या होत्या की या सगळ्या भांड्यांमुळे आपली इज्जत जाईल आणि म्हणूनच मी हे पाऊल उचललं. आणि सुष्मिताच्या तोंडातून हा बॉम्ब पडता संपूर्ण घरामध्ये शांतता पसरते. मल्लिकाचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. ती अडखळत बोलते, ही खोटं बोलतेय, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. स्वानंदी आजी मल्लिकाकडे इतक्या वाईट नजरेने बघत असतात, इतक्या रागीट नजरेने बघत असतात की बासच. मल्लिकाला एकदम शांत बसावं लागतं. स्वानंदी बोलते, काकू घरची आग विझवायची सोडून तुम्ही जर घरात तेल ओतायला लागला तर एक दिवस असा येईल ना की त्याच आगी तुम्ही राख व्हाल, होरपळून जाल. आज सुष्मिता वाचलीये, पण पुढच्या वेळी वाचणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. असं म्हणत असती मल्लिकाला बरोबर सुनावते. तर असा काहीसा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे.